श्री स्वामी समर्थ. बाळा, आजच्या या नवरात्रीच्या शुभदिनी हा संदेश तुझ्यापर्यंत पोचत आहे. याचा अर्थ तू स्वामींचा सच्चा भक्त आहेस. तुझी स्वामींवरती श्रद्धा आहे, तुझा स्वामींवरती विश्वास आहे. म्हणूनच आजचा हा महत्त्वाचा संदेश तुझ्यापर्यंत आलेला आहे. तर आता आजच्या संदेशाला तू पाहून दुर्लक्ष करू नकोस. आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत नक्की बघ. त्या अगोदर तू जर काय चॅनलवरती नवीन असशील तर आत्ताच सबस्क्राईब करून घे आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे 3 वेळा लिहायला विसरू नकोस. नक्की लक्षात ठेव, तुला कमेंट बॉक्समध्ये जाऊन श्री स्वामी समर्थ असे 3 वेळा लिहायचे आहे. स्वामींचे तुझ्यावर लक्ष आहे. तू हे करत आहेस की नाही हे स्वामी पाहत आहेत. लक्षात ठेवा, माणसाने ठरवले तर प्रत्येक गोष्ट तो करू शकतो. त्यासाठी अशक्य असे काहीच नसते. एखादी गोष्ट शक्य किंवा अशक्य, सोपी कठीण, जे काही आहे ते पूर्णपणे आपल्या मनामध्ये आहे. आपण आपल्या मनामध्येच विचार करत असतो ही गोष्ट शक्य आहे की नाही आहे. सर्व काही आपल्या मनामध्ये ठरत असतं, पण प्रत्यक्षात मात्र अशक्य असे काहीच नसते. मनात आले तर आपण चाळणीतून सुद्धा पाणीसुद्धा नेऊ शकतो. फक्त त्याला पाण्याचा बर्फ होईपर्यंत संयम असायला हवा. अगदी आपल्या जीवनात तशीच असते. एखादी गोष्ट जर का आपल्याला हवी असेल तर ती मिळवणे अशक्य नाही आहे. त्यासाठी आपल्याला कठीण परिश्रमाची गरज आहे आणि आपल्या कामामध्ये, आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य असणे गरजेचं आहे. लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट सतत करता, सातत्याने करता आणि प्रामाणिकपणे करता, तेव्हा कालांतराने ती गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही दिवसरात्र मेहनत करू लागता आणि थोड्या दिवसानंतर, थोड्या काळानंतर तुम्ही त्या गोष्टीच्या अगदी जवळ पोचू लागता आणि त्याच्यानंतरच पुढच्या थोड्या काही काळामध्येच ती गोष्ट तुम्ही मिळवता. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, जर का तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची असेल तर सर्वात आधी मनामध्ये दृढ निश्चय करायचा आहे की ही गोष्ट मी नक्कीच मिळवू शकतो. माझ्यासाठी ही शक्य आहे, मी हे करू शकतो. लक्षात ठेवा, आपल्या माणसाला आयुष्यामध्ये अशक्य असे काहीच नाही आहे. माणसाने जर का विश्वास ठेवला स्वतःवरती आणि एखादी गोष्ट मनामध्ये ठरवली की मी ही मिळवणारच, तर तो नक्कीच त्या गोष्टी मिळवू शकतो. त्यासाठी आपल्याला फक्त आपला स्वतःवरती आत्मविश्वास हवा आहे आणि त्यासोबतच आपल्या मनावरती ठाम विश्वास ठेवायचा आहे की मी ही गोष्ट ठरवली आहे. याचा अर्थ मी ही गोष्ट नक्कीच मिळवणार. त्यासाठी वाटेल ते कष्ट करायला मी तयार आहे. वाटेल त्या मार्गातून मी जायला तयार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, जर का एखादी गोष्ट तुम्हाला हवी असेल आणि त्यासाठी कोणतेही कष्ट करायची तुमची तयारी असेल तर तुम्ही ती गोष्ट नक्कीच मिळवू शकता. त्यासाठी रस्ता कितीही कठीण असू द्यात, पण जर का तुम्हाला ती गोष्ट हवी असेल तर नक्कीच तुम्ही ती गोष्ट मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला आपले प्रयत्न सातत्याने करायला लागतील. आपले कष्ट हे प्रामाणिक ठेवले पाहिजेत. आपण कष्ट करत असताना करणारे प्रयत्न देखील आपल्याला प्रामाणिकपणे करता आले पाहिजेत. तरच तुम्ही ती गोष्ट मिळवू शकता, आपले ध्येय गाठू शकता. लक्षात ठेवा, कोणतेही ध्येय आयुष्यामध्ये अशक्य नाही आहे. आपण त्याकडे कसे पाहतो आणि कसा विचार करतो यावरती ते ध्येय सोपे की कठीण हे ठरत असते. त्यामुळेच ध्येय निश्चित करताना कोणताही विचार करायचा नाही की हे शक्य आहे की नाही. तुम्हाला पाहिजे असणारे ध्येय तुम्ही अगोदर निश्चित करा आणि ते ध्येय प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कोणता मार्गाचा वापर करावा लागेल, कसा काय ध्येय निश्चित करू शकता, काय असेल हे तुम्हाला स्वतःला ठरवायचे आहे. त्यानंतर तुम्ही ते ध्येय प्राप्त करण्यासाठी कठोर मेहनत आणि परिश्रम घ्यायला पाहिजे. लक्षात ठेवा, तुमचे ध्येय जर का मोठे असेल तर ते प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कष्ट देखील तेवढे मोठेच घ्यावे लागतील. त्याच्यातून तुमची सुटका नाही आहे. तुमच्या वाटेचे कष्ट हे तुम्हालाच घ्यायचे आहेत. तुमचे ध्येय जर का मोठे असेल तर त्याचा रस्ता, प्रवासही देखील तेवढाच मोठा असेल. वाटेत तुम्हाला खूप अडथळे येतील, खूप कष्ट करावे लागतील, खूप संघर्षांना सामोरे जावे लागेल. कधी असे वाटू लागेल की हे सर्व सोडून माघारी जावे, बास करावे. पण
हीच खरी तुमच्या संयमाची परीक्षा असते. तुम्ही कसे या परिस्थितीमध्ये किती संयम दाखवता आणि कसे वागता याच्यावरतीच तुमचे सर्व काही अवलंबून असते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, रस्ता किती कठोर असला, खडतळ असला, पण तुम्ही जर का स्वतःवरती संयम ठेवला, विश्वास ठेवला आणि आपले प्रयत्न प्रामाणिकपणे चालू ठेवलेत तर तुम्ही देखील नक्कीच त्या मार्गापर्यंत पोचू शकाल. तुम्हाला फक्त तुमच्या स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेवायचा आहे, स्वतःच्या कष्टांवरती विश्वास ठेवायचा आहे. एकदा का तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवला, स्वतःच्या कष्टांवरती आणि मेहनतीवर विश्वास ठेवला तर नक्कीच तुम्ही तुमचे ध्येय प्राप्त करू शकाल. तुमचे ध्येय नक्कीच तुम्ही एक दिवशी गाठू शकाल. पण तोपर्यंत तुम्हाला संयम ठेवायचा आहे. परिस्थिती कितीही वाईट असू देत, कितीही चिडचिड होऊ द्या, कितीही त्रास होऊ देत, पण तुम्हाला तुमचे प्रयत्न हे चालूच ठेवायचे आहेत. एकदा हाती घेतल्यावरती तुम्हाला माघारी फिरायची नाही आहे. कारण की जेव्हा तुम्ही एखादे काम हाती घेता त्यावेळेस तुम्ही सुरुवातीपासून ते करू लागता. ध्येय लांब असले तरी तुम्ही सुरुवातपासून चालू लागता. मग कालांतराने तुम्ही जेव्हा तुमचं सोडण्याचा विचार येतो, तुम्हाला माघारी फिरण्याचा विचार येतो, त्यावेळेस तुम्ही त्या ध्येयाच्या अर्ध्या रस्त्यापर्यंत आलेला असता. फक्त प्रश्न हा राहिलेला अर्ध्या रस्त्याचा असतो. त्यासाठी तुम्ही माघारी वळायची नसते. उलट फक्त अर्धाचा रस्ता राहिलेला आहे हा विश्वास मनामध्ये ठेवून पुन्हा जिद्दीने जोराने कामाला लागायचे असते. लक्षात ठेवा, ध्येय हे नाही की ते आपल्याला रात्री झोपेत आठवते. स्वप्न ते नाहीत की आपल्याला रात्री झोपेत येतात. स्वप्न तर ते असतात जे आपल्याला झोपू देत नाहीत. दिवस रात्र उठता बसता आपल्याला ते आठवून लागतात. ते पूर्ण करण्यासाठी आपण जिद्दीने प्रामाणिकपणे दिवस रात्र काम करत असतो. ते खरे स्वप्न तेच असतात जे आपल्याला झोपू देत नाहीत, जे आपल्याला झोपलेलं असलं तरी उठून काम करण्याची प्रेरणा देतात. कितीही थकलो असलो तरी नवीन ऊर्जा देतात. आज कितीही थकून झोपलो तरी सकाळी एक नवीन ऊर्जा देतं की आज उठून आपल्याला हे काम करायचेच आहे. त्याला खरं स्वप्न म्हणतात. आणि जे व्यक्ती मोठी स्वप्न पाहतात आणि ते स्वप्न मिळवण्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करतात, प्रयत्न करतात, परिस्थिती कितीही वाईट आली तरी त्यातून मार्ग काढत ते ध्येयप्राप्तीसाठी पुढे जात असतात. तेच व्यक्ती आयुष्यामध्ये त्यांचे ध्येय प्राप्त करतात. तेच व्यक्ती पुढे आयुष्यात यशस्वी देखील होतात. त्यामुळे तुम्ही देखील नेहमी लक्षात ठेवा, ध्येय कितीही मोठे असू द्यात, कोणतेही ध्येय मोठे असले तरी ते आपल्याला शक्य आहे, पूर्ण करणं आपण करू शकतो. पण त्यासाठी आपल्याला आपल्या मनावरती विश्वास पाहिजे. खडतर रस्त्यातून प्रवास करण्याची आपल्या मनामध्ये आपण क्षमता ठेवली पाहिजे. स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे. स्वतःवरती आत्मविश्वास असला पाहिजे. जर का तुमच्या स्वतःवरती तुमचा आत्मविश्वास असेल आणि तुम्हाला जर का वाटत असेल की मी हे ध्येय नक्कीच प्राप्त करू शकतो, वाटेत कितीही अडथळे आले, कितीही मार्ग खडतळ असला तरी मी देखील माझं ध्येय गाठू शकतो, तर लक्षात ठेवा, तुमच्यासाठी अशक्य असे काहीच नाही आहे. तुम्ही देखील तुमचे ध्येय नक्कीच पूर्ण करू शकता. तुम्ही देखील तुमचे ध्येय नक्कीच गाठू शकता. तुम्ही देखील तुमच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोचू शकता. तुम्हाला फक्त तुमच्या स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे, तुमच्या प्रयत्नांवरती विश्वास ठेवायचा आहे. मग बघा, एक दिवस असा नक्कीच येईल ज्या दिवशी तुम्ही तुमचे ध्येय प्राप्त केले असेल. श्री स्वामी समर्थ.